अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाक आदी कराव्यासी लज्जा वाटचे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलिती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु जैसे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. श्रीते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी, पाहुणी ऐशापरी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी, गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येतच राज मंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी तत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती घरी हरीचे. बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुणी कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मणी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगडी हर्ष तेव्हा न सामावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घेतली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहुणीय द्रव्यासी आनंद झाला तयासी, परिणाली मानसी श्री चरण अंतरले. तयासी झाली मास 2 पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामींपासी, चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती, चोळाप्पा ते काही न देती घेती हेरावूनी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोडे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासे दुःख झाले मानसी, सोडणे स्वामी चरणांसी म्हणती जावे येत होणी. ऐसा केला विचार झाली असता रात्र, बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांसी घेऊनी म्हणती जाऊ येत होणी. याकरिता दुसरे ती समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी.
अंतर्ज्ञानी समर्थांची तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांसी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्रीरामाचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी माणिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. ऐशा प्रकारे करुणी बाईची कृत्ये दरबारी विदित गेली थोरी थोरी. बाईने रहावे दुरी श्री चरणांपासुनी. परी राणीची प्रीती बाईवरी होती बहुत. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकम झाला सत्वरी बाईशी दूर करावे. परिराणीसी भिवुणी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे एकोणिया उत्तर बर्वे मणी समजले. मग त्यांनीच त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकार आतुरी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावी असी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीण्य उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थान ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयांवर श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिळ तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.